नमस्कार. चला तर आज मस्त अशी भोगीची भाजी आणि भाकरी कशी करायची ते दाखवते. ही पद्धत माझी पद्धत आहे. माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर आज मी माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या घरात अगदी पारंपरिक पद्धतीनं जे भाज्या आणि भाजी केली जाते आणि भाकरी केली जाते तीच पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे माझी आजी, पणजी, आई, सासूबाई सगळे ह्याच पद्धतीने भोगीची भाजी करतात. तर भाज्या कुठल्या कुठल्या घेतल्यात आणि ह्याच भाज्या आम्ही प्रत्येक वेळेला वापरतो. याच्यापैकी दुसरी कुठलीही भाजी वापरली जात नाही आमच्याकडे. मी ह्याच पद्धतीने करते. अगदी माझी आई, सासूबाई ह्याच पद्धतीने, त्यांची सासूबाई सगळे ह्याच पद्धतीने करायचे. तर काय करायचं, इथे मी घेवड्याची शेंग घेतलेली आहे नीट करून. घेवड्याच्या शेंगा म्हणजे श्रावणी घेवडा असतो की नाही, तो घेतला आहे एक वाटीभर. आणि बाकीचे सगळे मी भाज्या दाखवते. आता इथे काळा घेवडा घेतला आहे. जे काळ्या घेवड्याच्या शेंगा असतात की नाही ओल्या, त्या घेतलेले सोलून एक अर्धी वाटी काळा घेवडा घेतला आहे. हा वरणा पावटा आहे. तुम्ही काय म्हणता माहिती नाही, पण आमच्याकडे वरणा पावटाच म्हणतात. तर तो घेतला एक अर्धी वाटी. अर्धी वाटी हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत. हे रात्री सगळं मी निवडून ठेवलं होतं. अर्धी वाटी गाजर घेतलं आहे. यातल्या भाज्या तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मी जे या भाज्या वापरते की नाही, यातली कुठलीही भाजी स्किप केली जात नाही किंवा वाढवली जात नाही. एक 4-5 बोरं घेतलेले आहेत, बारीक आंबट असतात ते. आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, शेंगा फोडून शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि ते 2 ते 3 वांगी चिरून मी पाण्यात घातली होती, मिठाच्या पाण्यात. आणि एक बटाटा आहे, तो मिठाच्या पाण्यात घालून ठेवला होता, काळं पडू नये म्हणून. हे सगळं काढून घेतलं. हे बघू शकता, काळं पाणी त्याच्यातलं निघतं. आणि आता इथे आहे एक 2 पातीचे कांदे आहेत, कांद्यासहित चिरून घेतलेले आहेत. आणि ही जी भाजी आहे की नाही, ही बारीक चिरलेली भाजी तुम्हाला दिसते की नाही, तर ही चाकवत आणि चंदन बटवा अशा 2 भाज्या आहेत. तर ही आहे चंदन बटवा, म्हणजेच आम्ही याला आमटीची भाजी म्हणतो. आणि ह्या आहे चाकवत, म्हणजे आंबट चुका असतो की नाही, ते आहे. तर ह्या दोन्ही भाज्या घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन्ही भाज्या आम्ही वापरतो. हे बघू शकता, सगळ्या भाज्या एकत्र करून झाल्या की ह्या पुन्हा चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. कारण आपण शेंगा सोलताना शेंगाला धूळ लागलेली असते, ती त्या बियांनाही पुन्हा आपल्या हाताने लागलेली असते. त्यासाठी सगळं धुवून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल भाजी चिरून घेतली आणि मग पुन्हा धुवायचं, आजचा दिवस चालतं. तर त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे. तर कोथिंबीर घेतली मूठभर, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 8 ते 10, आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. आता हे जे खोबरं आहे की नाही, मी अगदी भरपूर 1-2 किलो मिक्सरला वाटून फ्रीजमध्ये ठेवते असं. आणि अगदी 6 महिनेसुद्धा राहतं, अजिबात खराब होत नाही. अशा पद्धतीने सुकं खोबरं घेतलेलं आहे. या भाजीला सुकं खोबरंच वापरायचं आहे, ओलं खोबरं अजिबात वापरायचं नाही. तर अशा पद्धतीने हे एवढं आहे ना, सरसरीत वाटून घ्यायचं आपल्याला, पाणी न घालता वाटून घ्यायचं. आता फोडणीला सुरुवात करायची. तेल घालायचं थोडंसं. या भाजीला तेल जास्त घ्या, कारण ह्या भाज्या सगळ्या ज्या आहेत की नाही, एकदम सगळ्या शिजवायच्या आहेत आपल्याला. तेल बऱ्यापैकी लागतं या भाज्यांना. जिरं घातलं 1 चमचाभर. जिरं आपण वाटणामध्ये पण घातलेलं आहे, फक्त फोडणीसाठी घालायचं आहे. जिरं छान तडतडलं की मग मोहरी न घालता कांदा घालायचा आहे. अगदी थोडासा कांदा घालायचा, जास्त घालायचा नाही. बरं, त्यासाठी इथे मी कढीपत्त्याची एक 4-5 पानं आणि कांदा घातला होता. हे बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका बरं का. एक कांदा घातला आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने म्हणजे आमच्याकडे पिढ्यानपिढ्या हीच पद्धत वापरली जाते. बरं, ह्या ज्या भाज्या आहेत की नाही, ह्या सगळ्या गावी शेतामध्ये येतात आणि ह्याच भाज्या वापरल्या जातात. तुम्ही कुठल्याही वापरू शकता, म्हणजे तुम्हाला जर वेगळ्या वापरायच्या असतील तर. आता यामध्ये वाटलेला मसाला. आता मसाला बघू शकता तुम्ही, अगदी सरसरीत वाटला आहे, म्हणजे पाणी न घालता जेवढा बारीक होईल तेवढा करून घेतलेला आहे. आणि आता हा मसालाही तेलात छान परतून घ्यायचा आहे. काय या भाज्यांमध्ये तुम्ही शेवग्याची शेंग वापरू शकता. थोडंसं मी शेंगदाण्याचं कूटही घातलं, म्हणजे भाज्यामध्ये डांगर म्हणजे लाल भोपळा, हिरवा भोपळा असतो तो, दुधी भोपळा असतो, तोही वापरला तरी चालेल. पण मी शक्यतो ह्याच भाज्या वापरते. आमच्याकडे सगळे पूर्वजांपासून चालत आलेली पद्धत आहे आणि तीच पद्धत मी पुढे ठेवली आहे. आता इथे कांदा लसूण वापरला आहे.
कांदा लसूण ह्या भाजीला मात्र ना कांदा लसूणच मसाला पाहिजे, याला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता ह्या भाज्याच्या पाणी ओतून ठेवलं होतं त्या निथळून घ्यायच्या आणि तेलामध्ये परतून घ्यायचं, पुन्हा सगळं परतून घ्यायचं आधी आणि मगच पाणी घालायचं. आता ही भाजी 2 प्रकारे केली जाते, अगदी कोरडी सुक्कीही केली जाते किंवा रस्सा भाजीही केली जाते. आम्ही शक्यतो रस्सा भाजीच करतो, कारण याच्याबरोबर बाजरीची भाकरी केली जाते, त्यामुळे रस्सा भाजीच केली जाते. काही काही जणांकडे सुकी भाजी ही केली जाते. छान आता हे तेलात परतून घ्यायचं. लगेच पाणी घालायची घाई करायची नाही, आधी तेलामध्ये मसाल्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत. आणि याला आता पाणी घालायचं आहे. पाणी म्हणजे आता ह्या भाज्या आपण कच्च्याच घातलेल्या आहेत, त्यामुळे भाजी शिजण्या इतपत पाणी, शिवाय तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा ओतून घ्यायचा. पाणी आता एकदाच पूर्ण ओतून घ्यायचं आणि याला शिजवायला ठेवायचं. नंतर पाणी वाढवायचं नाही. जेवढं पाहिजे पाणी तेवढं आत्ताच करून घ्या. त्यापेक्षा शिजायला थोडंसं 1-1.5 वाटी जास्त लागेल, अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं. आणि हे पाणी जे आहे ते छान उकळलेलं गरम पाणी, खळखळीत उकळलेलं पाणी आहे. आता यामध्ये झाकण लावायचं आणि छान शिजवून घ्यायचं. अगदी 10 ते 12 मिनटं याला शिजायला लागली आणि भाजी छान सगळे शिजलेत. आता भाजी शिजले कसे, तर एखादा हरभऱ्याचा दाणा किंवा पावट्याचा दाणा असेल ना, तो असा दाबून बघायचा. तो शिजला असेल तर समजायचं भाजी आपली शिजून तयार झाली. बघा मस्त अशी रसरशीत रश्शेदार भोगीची भाजी तयार झाली. आमच्याकडे हीच पद्धत वापरली जाते आणि प्रत्येक वर्षी मी याच पद्धतीने करते. नवीन कुठली पद्धत शक्यतो मी नाही वापरत, कारण ह्या भाज्या कशा असतात, ज्या त्या वेळेला केल्या जातात आणि त्या तशाच कराव्या लागतात. आता आपण भाकरी करून घेऊया. तर भाकरीला मीठ कसं घालायचं, तर आपण पाणी जे घेतो की नाही त्यामध्येच मीठ चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे पाण्याला मीठ चांगलं लागलं पाहिजे. आणि त्यामुळे कसं होतं, आपल्याला भाकरीला सगळीकडून मीठ लागलं जातं. तर ताटामध्ये जेवढी भाकरी एक भाकरी करायची, 2 करायचे, तेवढंच पीठ घ्यायचं. बरं, हे पीठ जे आहे की नाही, बाजरीचं पीठ जुनं असेल तर मात्र तुम्हाला गरम पाणी करावं लागेल. पण मी रात्रीच दळून घेतलेलं आहे, त्यामुळे मी गरम पाणी घेणार नाही आहे. याला थंडच पाण्याने हे मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याला मळून घ्यायचं. मळून मात्र अगदी छान मऊसूत होसपर्यंत मळायचं आहे, घाई करायची नाही. कारण भाकरीचं पीठ जेवढं तुम्ही मळाल तेवढी भाकरी मऊसूत होते, त्यासाठी छान मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं. हाताने छान दाबून तळहाताच्या साहाय्याने छान मळून घ्यायचं. आणि जेवढं जसं मळाल की नाही तसं हे पराती वाचून बाजूला होतं, परातीला चिटकून बसत नाही. हे बघा छान असं हे मळून घ्यायचं पीठ. मस्त असं मळलं जातं. मऊसूत अगदी लोण्यासारखं हे पीठ करून घ्यायचं आणि याची भाकरी थापायची. ही भाकरी अजिबात कडक होत नाही, दिवसभर मऊ राहते, अशा पद्धतीने केलेली. आता याला दोन्ही बाजूने तीळ लावायचं. तुम्ही एका बाजूला लावू शकता, पण मी मात्र दोन्ही बाजूला लावते. तीळ घ्यायचं थोडंसं. हे बघा अशा प्लेटमध्ये घेऊन जर दाबून घेतलं की नाही तर आधी पूर्ण पिठाला लागतं हे तीळ, अशा पद्धतीने. आणि याला थापून घ्यायचं. आता भाकरी बाजरीची भाकरी जी आहे की नाही थोडीशी जाडसर करायची, कारण जर जेवढी पातळ कराल की नाही तर त्याला पापुद्रा सुटत नाही. तेव्हा बाजरीची भाकरी आहे ती थोडीशी जाडसर करायची, अगदीच नाही पण थोडीशी जाडसर करायची. आता याच्यामध्ये मी तेल किंवा बाकीचं काही घालत नाही, अशाच पद्धतीने करते. आता ही थापून घेतली की छान हिला भाजून घ्यायची. हे बघा तवा मी लोखंडी तवा घेतलेला आहे, जे भाकरीला तवा मी वापरते हाच तवा घेतला आहे. तुमच्याकडे चपातीचा असेल त्याच्यावर केलं तरी चालेल, पण या लोखंडी तव्यावर भाकरी छान भाजली जाते, छान खमंग लागते, त्यासाठी अशा पद्धतीने. भाकरीचा व्हिडिओ थोडासा मी फास्ट केला होता, कारण खूप लांब हा व्हिडिओ होत होता, म्हणून थोडासा शेवटचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मी कमी केला.
हे बघा अशा पद्धतीने ही भाकरी भाजून घ्यायची. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि भाकरी जी आहे की नाही अशी हाताने न दाबता थोडीशी रुमाल किंवा कापड घ्या आणि त्याने दाबून घ्या. म्हणजे कसं हाताला चटका बसणार नाही आणि भाकरी छान भाजली जाते. आता गॅसवर भाजायची नाही असं सगळीकडेच सांगतात, त्यामुळे मी तव्यावरच भाजून घेते. आता गावच्या ठिकाणी कसं आरावर भाजली जाते, पण आता आपण गॅसवर करतो आहे की नाही, मग त्यामुळे असं तव्यावर शेकून घ्यायची. लोखंडाचा तवा असल्यामुळे जास्त करपत नाही, किंवा मग गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आणि भाकरी छान फुगवून घ्यायची आहे. बघा बघू शकता मस्त अशी भाकरी तयार.